भाजप सरकार म्हणजे निजामांचा बाप आहे अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद इथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। केंद्रात आणि राज्यात निजामांच्या बापाचं राज्य सुरू आहे। अच्छे दिन कुठे गेल्यात? अच्छे दिन आले असतील तर ते खडसे आणि इतर 2-5 लोकांनाच आले असतील असं सांगायलाही ते विसरले नाहीत। याशिवाय द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं होणाऱ्या सेलिब्रेशनवरती सुद्धा राऊतांनी टीका केली आहे। त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही शिवसेना सरकारवर टीका करण्याची संधी काही सोडत नाही। आता निवडणुका घेतल्या तर सरकार आपलंच येईल असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीयेत। साजरा होता। श्री अंबादास दानवे आणि चंद्रकांतजी खैरे यांनी विनंती केली की आपण मार्गदर्शन करायला आहे। मला असं वाटतं की आपल्याला तशी गरज नाहीये मार्गदर्शनाची। 8 जून 1985 सालापासून आपण महाराष्ट्रात मार्गदर्शन करताय आणि मगाशी आपलं माननीय चंद्रकांतजी खैरे यांचं सविस्तर मार्गदर्शन ऐकलेलं आहे स्वतः। पण या व्यासपीठावरचा बसलेला प्रत्येक पदाधिकारी हा मार्गदर्शकच आहे असं मी नेहमी मानतो। जयस्वाल असतील, अंबादास दानवे असतील, प्रत्येकानं शिवसेनेच्या वाढीसाठी जिथे गायकवाड बसले असतील प्रत्येकानं या मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी, विस्तारासाठी संघर्ष केलेला आहे, त्याग केलेला आहे आणि मराठवाड्याचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात सोनेरी पानानं लिहिलं गेलं त्याच्या। म्हणून मगाशी जेव्हा खैरे आपण सांगत होतात महापालिकेच्या गमती आपल्या भावना आम्ही समजून घेतो रे। आपण तर तिनईकरांचा उल्लेख केला, आपण जमशेदजी कांगाचा उल्लेख केला, पण तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते आणि मला असं वाटतं तेव्हा घोसाळकर सुद्धा कदाचित नगरसेवक त्या काळात असावे। हे जे सगळे आयुक्त होते ना, आणि आपले शरद आचार्य नावाचे महापौर होते, शिवसेनेचे नेते होते, फार सुंदर असा नेता होता। त्यांनी तर एका आयुक्ताची गचांडी पकडून त्याला आणला होता महापौर जालना। त्याने एक आदेश मानला नव्हता महापौरांचा आणि शिवसेनेचा। ही हिंमत महानगरपालिकेमध्ये तेव्हा शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये, महापौरांमध्ये होती, कारण शिवसेना या 4 अक्षराचं वजन आणि ताकद एवढी जोरदार आहे की मगाशी शिरसाट उठल्यावरती शिवसेनेची बुलंद तोफ आपण असं म्हटलं, तिथे प्रत्येक जण तोफच आहे, फक्त ते तोफा का दिसतात अजून ते कळत नाही। कोण म्हणते तोफा आपल्याकडेच आहेत ना, पण हल्ली थोडं तोफांना जास्त वेळ वाट लावावी लागते। दारू आहे की नाही, दारू भिजली आहे का तपासून घ्यावा लागतो अनेकदा। प्रत्येक वेळेला आपण निजामाचं उदाहरण देतो की निजामाच्या विरुद्ध आम्ही लढलो, आपण लढलो, अख्खा देश लढलेला आहे। पण आता निजामापेक्षा भयंकर राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। आपण मगाशी बोलणार, आता आपली लढाई कोणाची आहे? निजामाच्या बापाशी। त्याच्यामुळे त्या आपल्या तोफा, आपल्या तलवारी ह्या आता घासून पुसून धार काढून, परवा जो एक अग्रलेख आपण लावलाय परवाच्या सामनातला, बुडबुडे फुटू लागले, हे बुडबुडेच आहेत ना, हे बुडबुडेच आहेत। हे हळूहळू आता फुटायला लागलेले आहेत। एक मोठा बुडबुडा फुटला, हा बुडबुडा काय होता तर म्हणजे शिवसेनेची युती तोडण्याचं धाडस मी दाखवतो। आता आपण कुठे आहात धाडशी माणसा? आता आपण तोंड काळं करून गेलेला आहात, राजकारणातून नामशेष झालेला आहात। जो शिवसेनेच्या वाटेला गेला
तो एकतर आडवा झाला किंवा तुरुंगात गेला. पहा आता गाडी वाढवून फिरतायत, ओळखायला येत नाही. शिवसेना प्रमुखांना तुरुंगात टाकण्याचा विडा याने उचलला होता. तुरुंगात आहे, कोणी भेटायला जात नाही. आम्ही माहिती घालतो, एकटे बसलेले असतात. आणि आता दुसरे आता वृद्धाश्रमात गेले असतील कुठल्या, त्यांच्या पक्षाचे लोक त्यांना भेटायला जाणार नाहीत. तेव्हा जो शिवसेनेला नडला तो गाडला गेला. ही शिवसेना आहे. काल दिल्लीमध्ये होतो आणि प्रधानमंत्री आहेत का चौकशी केली नेहमी. आम्ही का त्यांना भेटायला वगैरे जात नाही, पण गंमत आपला वेळ जात नाही. कुठे आहेत? कारण दिल्लीमध्ये आहेत, कोणी सांगणारच नाही. स्वित्झर्लंडला आहेत, कुठे इराणला आहेत, फ्रान्सला आहेत, लंडनला आहेत, जर्मनीला आहेत. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही त्यांना सांगतोय मराठवाड्यातले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये दुष्काळावर चर्चा झाली देशभरातल्या, तेव्हा माझं भाषण भाजपच्या खासदारांना आवडलं नाही. अशी तोंड वाकडे करून बघत होती. म्हणजे तुमचं तोंड वाकडं तर आम्ही काय करणार. आणि मी असाच आहे, आम्ही बाळासाहेबांनी तेव्हा त्या भाषणात मी सांगितलं होतं, सगळे कृषी मंत्री सगळे वगैरे बसले होते, की आमचे पंतप्रधान देशभरात जगभरात फिरतायत. त्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी 35 सभा घेत आहेत, तामिळनाडूमध्ये 40 सभा घेत आहेत. त्या केरळला कोणी त्यांना पुत्रा विचारत नाही, भाजपला तिथे 10-20 सभा घेत आहेत. एक दिवस फक्त आमच्या मराठवाड्यासाठी काढला, दुष्काळ बघा. नुसतं दुष्काळावर बोलू नका, मराठवाड्यात या, संभाजीनगरला उतरा, चंद्रकांत खैरेने आमच्या गाडीमध्ये घ्या तुमच्या. आता कुठे दुष्काळ मराठवाड्यातला, पण आले का? नाही आले. म्हणून हे निजामाच्या बापाचं राज्य, हे निजामाच्या बापाचं राज्य. हे वाईट परिस्थिती आहे दुष्काळाची देशभरातच. कुठले अच्छे दिन आहेत? तुमचे 4-5-25 लोकांचे अच्छे दिन आले असतील, येऊ शकतात. पण आम्हाला आले आहेत का? जनतेला आले आहेत का? देशाला आले आहेत का? तर अजिबात आले नाही. महाराष्ट्राला आले आहेत का? नाही. खडसन आले असते. आता पुढे पुढे जसे कोर्ट कचेऱ्या सुरू होतील तेव्हा त्यांना अच्छे दिन म्हणजे काय सगळ्यांना कळेल. या देशातल्या न्याय व्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. पण परत मी तुम्हाला सांगतो, आम्ही जरी सत्तेमध्ये असलो, आपण सत्तेमध्ये असलो तरी अख्ख्या देशामध्ये आपली प्रतिमा आहे की शिवसेनेसारखा विरोधी पक्ष नाही. सत्तेमध्ये असून सुद्धा देशासाठी, जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी सत्तेची पदाची पर्वा न करता आम्ही सगळे लढत असतो, झुंज देत असतो. या देशासाठी, शेतकऱ्यांसाठी सत्ता कुर्बान आहे. पण सत्ता आमचीच येणार महाराष्ट्रामध्ये. कधी आता निवडणुका घ्या तुम्ही, आत्ता या क्षणी निवडणुका हव्या विधानसभेच्या. किमान 180 जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि वाणीसाहेब, आपण सुद्धा राजवाच्या गाडीतून फिरा. हा सगळा अपमान आपण भरून काढायचा आहे. लाटा बिटा गेला, लाट शिवसेनेचा आहे. या महाराष्ट्रामध्ये बुडबुडे टिकत नाहीत, लाट शिवसेनेचीच टिकते. आणि मराठवाड्याच्या ताकदीवरच सत्ता येईल हे पण तुम्हाला मी सांगतो. 46 जागा आहेत मला वाटतं विधानसभेच्या आपल्याकडे. 46 आहेत. आता आपल्याकडे 11 आहे. आता जर घेतल्या निवडणुका, ते आपलं म्हणणं नाही, आपल्या विरोधकांचं म्हणणं आहे, काँग्रेसचं म्हणणं आहे, राष्ट्रवादीवाल्यांचं म्हणणं आहे. आणि भाजपवाले सुद्धा खाजगीच सांगतात, बोलल्या वेळेला तुम्हीच. आता खाजगीच सांगतात.
किमान 35 जागा जिंकू मराठवाड्यामध्ये असं आजचं वातावरण आहे. अकारण ही नुसती वरवरची लाट नाहीये. या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी, शेतकऱ्यांसाठी शिवसेना जे काम करते असं काम अख्ख्या देशात ना कुठलं सरकार करत, ना कुठला राजकीय पक्ष करत. ते माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची फक्त शिवसेना करते. परभणीत आपण केलं, जालन्यात करून दाखवलं, इकडे केलंय, अख्ख्या महाराष्ट्रात बीडला केलेलं आहे. गोर गरिबांना पाणी देतोय, शेतकऱ्यांना चारा देतोय, मुलांचं आपण संगोपन करतोय, लग्न लावतोय, मंगळसूत्र देतोय, संसार आपण उभे करतोय. कारण बाळासाहेबांचं एक धोरण होतं,